मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. चला खेळाडूंना विनंती असेल खेळपट्टीवरती चला. कीर्ती 11 रायगड टीम खेळपट्टीवरती चला. त्या ठिकाणी आता खेळपट्टीचं आपण पूजन करणार आहोत. जगाची ओळख देणारी आई, क्रिकेटच्या खेळपट्टीची ओळख पहिलं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत 10,000 रुपयांचं कॅश प्राइज. पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्था यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहत आहोत. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 7,000 रुपयांचं कॅश प्राइज. पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्था यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. आणि ट्रॉफीज आपण पाहतोय पहिल्या क्रमांकासाठी विलास कोळगावकर पिंटू दादा यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची मानाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर विलास बोगम मेजर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण या स्पर्धेच्या दरम्यान पाहत आहोत. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी आपण इंडिव्हिज्युअल ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्या ट्रॉफीज आपल्याला स्वप्नील शेळके साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. त्याचबरोबर प्रकाश कोळपटे साहेब, महेश कस्तुरे साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केले गेलेत. या मान्यवरांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून आज फुल ना फुलाची पाकळी असेल, पण ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालंय. विशेष कौतुक करावं लागेल पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्थेचं. त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज, दुसऱ्या क्रमांकासाठी 7,000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि या स्पर्धेचा उद्घाटन आपण त्यांच्या शुभहस्ते पाहत आहोत. त्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं गेलं तर आदरणीय गोविंद कोकरे साहेब सध्या उपस्थित आहेत. सन्माननीय गणेशजी झोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी झोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय आदरणीय आनंद शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर आनंद चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्व मान्यवरांचं धनगर समाजातील उपस्थित सर्व खेळाडूंच्या माध्यमातून, उपस्थित प्रेक्षकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत असेल. चला खेळपट्टीचं आपण या ठिकाणी पूजन करत आहोत. जी खेळपट्टी आज दिवसभर अनेकांना साथ देणार आहे, अनेक खेळाडूंना व्यासपीठ देणार आहे, अनेक खेळाडूंना साता समुद्रावर पोहोचवण्याचं काम करणार आहे. या खेळपट्टीने अनेक खेळाडू घडवलेत. महाराष्ट्रातील अनेक ओपन संघामध्ये खेळणारे खेळाडू या खेळपट्टीने दिलेले आहेत. आज जर पाहिलं गेलं तर धनगर समाजातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच खेळपट्टीचं आपण पूजन या ठिकाणी करत आहोत. आणि खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर या स्पर्धेतील पहिला सामना एका बाजूला पाहायला मिळेल पाचल पंचक्रोशी 11 अर्थातच स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान 11 विपक्ष असेल, दुसऱ्या बाजूला कीर्ती 11 रायगड. या दोन संघाच्या दरम्यान बलाढ्य सामना. एका बाजूला रत्नागिरी असेल, दुसऱ्या बाजूला रायगड. या दोन जिल्ह्यामधील बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत दादा नेहमीच पाहायला गेलं तर प्रत्येक स्पर्धेसाठी उपस्थित राहायचे आणि आज त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. एक माणूस गेल्याने दुनिया संपत नाही, पण एक माणूस गेल्याने नक्कीच उणीव भासते आणि ती आज उणीव करत या सर्वांना भासते. आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी आपण या ठिकाणी स्पर्धा पाहत आहोत. स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान. पहिला बलाढ्य सामना खेळपट्टीचं पूजन आपण पाहत आहोत. निलेश दादा त्यांची संपूर्ण टीम खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय पाहुणे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभहस्ते आपण खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करत आहोत. पहिल्यांदा पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर खेळपट्टीला अगदी नारळ वाढवला जाईल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल आणि सामन्याला सुरुवात होईल. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन पाहायला मिळालंय स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. पहिल्यांदा आपण पाहिलं तर खेळपट्टीला सर्वांनी वंदन केलंय. अगदी खेळपट्टीकडे आता प्रार्थना करत असताना पाहायला मिळतात. सर्व खेळाडू चांगले खेळू देत, सर्वांना यश येऊ दे आणि खिलाडू वृत्ती पाहायला मिळू दे अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि अतिशय चांगली स्पर्धा पार पडू दे अशी आता प्रार्थना आपण पाहत आहोत.
ही संपूर्ण स्पर्धा आपण HR स्पोर्ट्स लाईव्ह टीमच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. HR स्पोर्ट्स लाईव्ह टीम वाहिनीचंही कौतुक करावं लागेल यासाठी. सकाळच्या सत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा मैदानावरती आली आहे आणि सर्वात शेवटी या मैदानावरून घरी जाणार आहे. त्यामुळे विशेष कौतुक यूट्यूब लाईव्ह टीमचंही करावं लागेल, कारण ती यूट्यूब लाईव्ह टीम नाही आहे तर आपलं कुटुंब आहे. आपलं कुटुंब आज संपूर्ण खेळाडूंना संपूर्ण भारतभर पोहोचवण्याचं काम या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून करत असताना पाहायला मिळणार आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्याचा टॉस या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये होईल. टाळ्यांचा कडकडाट गजर आपण पाहत आहोत. खेळपट्टीला आता नारळ वाढवला गेलाय. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान, संपूर्ण आयोजकांची टीम, संपूर्ण मान्यवरांची टीम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. गोविंदजी कोकरे साहेब, सन्माननीय गणेशजी जोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी जोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आनंद शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय आनंद चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आज विशेष उपस्थिती पाहायला मिळते. प्रमुख पाहुणे म्हणून नाही तर आज कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून या खेळाडूंच्या पाठीमागे आज उपस्थित होत असताना हे पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्थेतील अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मोडून पडला संसार मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, ही लढ मानणारी माणसं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या मॅचचा टॉस खेळपट्टीवरती करत आहोत. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये एका बाजूला पाहायला मिळेल धनगर समाजाचा एक स्टार खेळाडू विजय गोरे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर विशाल कोळापटे, अर्थातच पाचल पंचक्रोशी 11 संघासाठी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पहिला टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे पाचल पंचक्रोशी 11, अर्थातच स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा लगेच. चला, कीर्ती 11 रायगड टीम आपण तयार राहायचं आहे. टॉस झालेला आहे. स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान अर्थातच पाचल पंचक्रोशी 11 संघाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल आणि त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये आता करावं लागणार आहे. प्रकाश सर, पहिला सामना. नेहमी असे सामने आपण अंतिम क्षणी पाहतो, पण आज सकाळच्या सत्रामध्ये अगदी थंडगार वातावरणामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आग लावणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आहे धनगर समाजाचा पहिला शतकवीर विशाल कोळपटे आहे. दुसऱ्या बाजूला असा खेळाडू आहे ज्याचा रेकॉर्ड आहे. तो खेळाडू त्या संघामध्ये असला की त्या संघ नेहमी फायनल स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतं. असा विजय गोरे दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे दोन संघ काटाकीर मॅच खेळताना पाहायला मिळतील. दोन संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढताना पाहायला मिळतील. दोन संघ शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळतील आणि दोन संघ खिलाडी वृत्तीने खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲक्शन जर आपण पाहायला गेलं, अनेक ओपन क्रिकेटमध्ये खेळणारा राहुल झोरे हाही सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल, ज्याने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. धनगर समाजातील सर्वात मोठी स्पर्धा अर्थातच धनगर बिग बॅश प्रीमियर लीग या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. धनगर समाजाने अनेक खेळाडू घडवलेत. आज पाहायला गेलं तर या वर्षीचा हंगाम आणि पाठीमागल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर धनगर समाजाचं क्रिकेट वेगळ्या लेवलचं या वर्षीच्या हंगामामध्ये नेहमीच पाहायला मिळालंय. यामध्ये या 8 संघांचा विशेष